बालदोस्तांनो, आज आपण समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण म्हणजे नेमकं काय हे पाहूयात। यामध्ये एक तक्ता दिलेला आहे। या तक्त्यामध्ये पेनांची संख्या किंवा नंबर ऑफ पेन्स आणि पेनांची किंमत किंवा कॉस्ट ऑफ पेन्स हे दिलेले आहेत। आपल्या लक्षात येईल की इथे काय दिलेलं आहे, 5 पेनांची किंमत 30 रुपये आहे, 8 पेनांची किंमत 48 रुपये आहे, 12 पेनांची किंमत 72 रुपये आहे आणि 3 पेनांची किंमत 18 रुपये। इथे लक्षात येईल की 5 पेन होते, 5 चे 8 झाले, म्हणजे इथे पेनांची संख्या वाढवली तशी किंमत सुद्धा वाढलेली दिसते। 8 चे 12 केले तर 48 चे 72 झाले। आणि जर आपण पेनांची संख्या कमी केली, इथे मी 3च पेन घेतलेत, 12 पेन होते 72 होते, 5 पेन होते 30 झाले, 3 पेन असताना केवळ 18 रुपये द्यावे लागतात। म्हणजे जर आपण पेनांची संख्या वाढवली तर पेनांची किंमत सुद्धा वाढलेली दिसते, पेनांची संख्या कमी केली तर किंमत सुद्धा कमी झालेली दिसते। इथे दुसरं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे, ते विद्यार्थी नंबर ऑफ स्टुडंट्स आणि त्यांचं डोनेशन किंवा वर्गणी फंड काय गोळा केलेला आहे। तर 10 विद्यार्थ्यांचे 1000 रुपये, 6 विद्यार्थ्यांचे 600 रुपये, विद्यार्थी इथे कमी झाले 600 रुपये, परत विद्यार्थी वाढले 6 चे 8 झाले, तर या ठिकाणी आपल्याला वर्गणी 800 रुपये म्हणजे वाढलेली दिसते। विद्यार्थी दर 21, तर विद्यार्थ्यांची वर्गणी जी आहे ती 2100 रुपये। म्हणजे जर संख्या वाढली तर त्याच्याशी संबंधित दुसरी राशी सुद्धा वाढताना आपल्याला दिसते। याला म्हणतात समप्रमाण किंवा डायरेक्ट प्रपोर्शन। आता या प्रपोर्शनची उदाहरणांमध्ये काय विशेष गोष्टी असतात का ते आपण पाहूया। यांचा आपण गुणोत्तर काढून बघूया, संक्षिप्त रूप देऊया। 5 एके 5, 5 चौक 30, 1/6, 8 एके 8, 8 चौक 48, 12 एके 12, 12 चौक 72, 3 एके 3, 3 चौक 18। इथे प्रत्येकाचं गुणोत्तर जे आहे ना ते 1/6, 1/6 किंवा 1/6 असलेलं आपल्याला दिसून येते। म्हणजे एका पेनाची किंमत 6 रुपये। म्हणजे गुणोत्तर या ठिकाणी समप्रमाणामध्ये आपल्याला सारखं असलं, रेशो इज कॉन्स्टंट। तर या ठिकाणी पहिल्या उदाहरणात दिसलं तसं दुसऱ्या उदाहरणामध्ये आहे का पाहूया आपण। 10 एके 10, 1/100, 6 एके 6, 6 एके 6, 600, 600, 1/100, 8 एके 8, 8 एके 8, 800, 800, 1/100, 21 एके 21, 21 एके 21, 2100, 2100, 1/100। इथे सुद्धा आपल्याला लक्षात येईल की 1/100 किंवा 1/100, 1:100, इट इज द कॉन्स्टंट रेशो। हा जो रेशो आहे तो आपल्याला सगळीकडे समान असलेला दिसला, गुणोत्तर समान असलेला दिसलं। म्हणजे समप्रमाणामध्ये काय असतं तर गुणोत्तर जे आहे ते स्थिर असतं, गुणोत्तर जे असतं ते स्थिर असतं। म्हणजे रेशो इज कॉन्स्टंट, रेशो इज कॉन्स्टंट इन डायरेक्ट प्रपोर्शन। उदाहरणं आपल्याला ओळखता आली पाहिजे। समप्रमाणातली उदाहरणं कोणती, तर एक संख्या जर वाढली तर तिच्याशी संबंधित दुसरी राशी किंवा दुसरी संख्या जर वाढत असेल तर या ठिकाणी समप्रमाण आहे असं म्हणतात। आता आपण दुसऱ्या प्रमाणाचं दुसरं उदाहरण पाहतोय, म्हणजे दुसरा प्रकार जो आहे तो आहे व्यस्त प्रमाण। तर या ठिकाणी काय घडलेलं आहे बघा, एक विद्यार्थी एका दिवसाला 50 पानं जर पुस्तकाची वाचत असेल तर ते पुस्तक कंप्लीट करायला त्याला 4 दिवस लागतात। त्याने 50 पानं जर वाचायला सुरुवात केली तर एका दिवसाला 50 पानं, असे दिवस किती लागत आहेत 4, म्हणजे एकूण पानं किती झाली 200, आहे की नाही। एका दिवसाला 50, 4 दिवस म्हणजे 200 पानं झाली। म्हणजे एक गोष्ट आपल्याला लक्षात येईल की इथे आपण कोणती क्रिया झाली 50 आणि 4 मध्ये, तर गुणाकाराची क्रिया झाली, ते 200 आले। जर दिवसाला 25, याच्यापेक्षा अर्धीच पानं वाचली त्याने, तर साहजिकच दिवस जे आहेत ते याचे दुप्पट होतील, की याच्या अर्धी पानं त्याने वाचली, म्हणजे 25 पानं जर दिवसाला वाचली तर 25 × 200, म्हणजे इथे सुद्धा गुणाकार आपण केला तो सारखा आला। जर त्यांनी पानं आणखी कमी केली, 20-20 पानं जर वाचायला लागला, म्हणजे अगोदर 50 पानं वाचत होता 4 दिवस, 25 पानं वाचत होता 8 दिवस,
पानं आणखीन कमी केली, त्यांनी 20-20च जर पानं त्या पुस्तकाची वाचायला लागला तर त्याला 10 दिवस जात आहेत. आणि जर त्याने दिवसाला 40 पानं वाचली तर त्याला 5 दिवस जात आहेत. एक लक्षात येईल की या दोघांचा गुणाकार जो आहे तो सारखा असलेला दिसतोय. तर गुणाकार जो आहे तो सारखा आहे. आणि जर एक संख्या वाढली तर तिच्याशी संबंधित दुसरी संख्या कमी होते, आणि एक संख्या वरची संख्या म्हणजे इथे वाचलेल्या पानांची संख्या जर कमी केली तर लागणारे दिवस वाढत आहेत. इथे आपण संख्या कमी केली, लागणारे दिवस वाढले. इथे पण संख्या कमी, लागणारे दिवस वाढले. इथे पानांची संख्या वाढवली, दिवस कमी झाले. म्हणजे एक संख्या वाढली तर दुसरी कमी होते, एक संख्या कमी झाली तर दुसरी वाढते. इथे पण बघा सेम उदाहरण आहे की एक काम आहे, शेतामध्ये काम करतात मजूर. ते काम पूर्ण करायला 7 मजुरांना 8 दिवस लागतात. 7 मजुरांना 8 दिवस. याचा अर्थ 7 मजूर जर 8 दिवस काम करायला लागले तर एकूण मजूर होतील 56. एकूण काम किती मजुरांचं झालं ते 56. मग जर 14 मजूर जर आपण कामाला लावले तर ते 56 दिवसांचं काम आहे ना. मग किती दिवस लागत आहेत ते 4 दिवस. बघा 14 × 56 4 दिवस. 28 दिवस जर 28 मजूर जर आपण कामाला लावले तर 2च दिवसात ते काम कंप्लीट करतील. आणि 8 मजूर जर कामाला लावले तर 7 दिवसात ते काम कंप्लीट करतात. म्हणजे जर आपण मजुरांची संख्या इथे वाढवली तर लागणारे दिवस जे आहेत ते आपल्याला कमी झालेले दिसतात. इथे पण मजुरांची संख्या आपण वाढवली, लागणारे दिवस कमी झाले. इथे मजुरांची संख्या आपण काय केली, इथे सुद्धा वाढवले, 7चे 8 केलेत तर दिवस जे आहेत ते 8चे 7 झाले. म्हणजे इथे सुद्धा दिवस जे आहेत ते कमी झाले दिसतात. म्हणजे एक राशी वाढवली तर दुसरी कमी होते, एक राशी कमी केली तर दुसरी वाढते. अशा पद्धतीने ही जे प्रमाण आहे याला व्यस्त प्रमाण असं म्हणतात किंवा इन्व्हर्स प्रपोर्शन असं म्हणतात. आणि ते समान काय आहेत तर या 2 राशींचा गुणाकार, मजूर आणि दिवस यांचा गुणाकार म्हणजे प्रोडक्ट इज कॉन्स्टंट. गुणाकार सारखा असतो, व्यस्त प्रमाणामध्ये गुणाकार सारखा असतो. त्याची उदाहरणं कशी सोडवायची ते आपण पाहणार आहोत. आता आपण प्रमाणावर आधारित असलेली उदाहरणं कशा पद्धतीने सोडवतात हे पाहूया. पहिलं उदाहरण आहे 12 क्विंटल सोयाबीनला 36,000 रुपये पडतात तर 8 क्विंटल सोयाबीनची किंमत किती? द कॉस्ट ऑफ 12 क्विंटल ऑफ सोयाबीन इज ₹36,000. देन व्हॉट इज द कॉस्ट ऑफ 8 क्विंटल ऑफ सोयाबीन? इथे काय झालेलं आहे तर 12 क्विंटलची किंमत 36,000 आहे आणि नंतर किती क्विंटल आपण सोयाबीन खरेदी करतोय तर 8 क्विंटल. म्हणजे सोयाबीन जर आपण कमी केला म्हणजे आपल्याला किंमत सुद्धा कमी द्यावी लागणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी समप्रमाण आहे. आपल्याला 8 क्विंटल सोयाबीनची किंमत किती ते माहिती नाहीये, म्हणून आपण काय केलं इथे 8 क्विंटल सोयाबीनची किंमत X मांडलेली आहे. क्विंटल कमी झाले म्हणून किंमत सुद्धा कमी होईल. सोयाबीन आपण कमी केला तर किंमत सुद्धा कमी होईल. त्यामुळे काय होणार आहे ते इथे किंमत कमी झाल्याने क्विंटल कमी झाले आणि किंमत कमी झाली म्हणून या ठिकाणी समप्रमाण आहे. आणि समप्रमाणामध्ये गुणोत्तर स्थिर असते म्हणून 12 क्विंटलची किंमत 36,000 तर 8 क्विंटलची किंमत X. आपण इथे तिरकस गुणाकार ही पद्धत वापरलेली आहे. 12 गुणिले X 12X आणि 8 गुणिले 36,000. नंतर ही आपल्याला X ची किंमत काढायची आहे म्हणून हे 12 गुणिले आहेत X ला, म्हणून आपण काय केलंय समानता गुणधर्म वापरून 12ला इथे 12ने भागले आणि त्या संख्येने या बाजूला उजव्या बाजूला सुद्धा 12ने भागलेलं आहे. 12 एके 12, 12 त्रिक 36, 12 शून्य शून्य, 12 शून्य शून्य, 12 शून्य शून्य आणि इथे 12 एके 12. त्यामुळे इथे X राहिले आणि इथे 8 गुणिले 3,000. 8 गुणिले 3,000, 8 त्रिक 24,000. म्हणजे X ची किंमत जी आहे ती 24,000 आणि X आपण काय मांडलेलं होतं तर 8 किलोग्राम सोयाबीनची किंमत, म्हणून 8 किलोग्राम सोयाबीनची किंमत 24,000 रुपये होईल. इंग्रजी माध्यमासाठी आपण काय केलेलं आहे हे उदाहरण असं लिहिलंय कॉस्ट विल डिक्रीज ॲज क्विंटल डिक्रीज. म्हणजे ज्या पद्धतीने इथे क्विंटल कमी होत आहेत तसे कॉस्ट सुद्धा कमी होणार. लेट सपोज कॉस्ट ऑफ 8 क्विंटल इज X.
आपण काय केलं आहे तर 8 क्विंटल गव्हाची किंमत एक्स मांडलेली आहे. हिअर इज डायरेक्ट प्रपोर्शन इन दिस ट्रान्झॅक्शन. या व्यवहारामध्ये कोणतं प्रपोर्शन आलेलं आहे? इट इज डायरेक्ट प्रपोर्शन. आणि मग डायरेक्ट प्रपोर्शनची आपण मांडणी केलेली आहे. 12 किलो क्विंटलचे 36,000, 8 क्विंटलचे एक्स. इथे सुद्धा आपण तिरकस गुणाकार करू. 12 गुणिले एक्स. तिरकस गुणाकार न करता वेगळी पद्धत सुद्धा वापरता येते, पण तिरकस गुणाकार पद्धत जी आहे ती सोप्या पद्धतीने आपल्याला वापरता येते, म्हणून आपण तिरकस गुणाकारी पद्धत वापरली. 12 गुणिले एक्स आणि 8 गुणिले 36,000. इथे हे 12 गुणिले 12ने आपण भागलं. समानता गुणधर्म वापरून इथे सुद्धा आपण 12ने भागलं. 12 त्रिक 36. 8 गुणिले 3,000 म्हणजे 24,000. द कॉस्ट ऑफ 8 क्विंटल ऑफ सोयाबीन इज ₹24,000. या पद्धतीने आपण समप्रमाणाची उदाहरणं सोडवायची आहेत. दुसरं उदाहरण आपण पाहतोय. एका शेताची खुरपणी पूर्ण करण्यास 5 मजुरांना 12 दिवस लागतात, तर 6 मजुरांना किती दिवस लागतील? तर मजूर 5 असताना 12 दिवस लागतात. मजूर वाढवले तर दिवस साहजिकच कमी लागतील. म्हणजे या ठिकाणी काय तर मजूर वाढवल्याने दिवस कमी लागतात म्हणून व्यस्त चलन आहे. आपण 6 मजुरांना 1 दिवस लागतील असं समजूया. त्याही अगोदर मी एक सांगतो की अशा पद्धतीची उदाहरण आपण तोंडी सुद्धा सोडवू शकतो. कारण बघा मजूर 5 आहेत, 12 दिवस लागत आहेत, म्हणजे 12 पंचे 60 मजुरांचं काम आहे. जर आपण दिवसाला 6 मजूर कामाला लावले तर किती दिवस लागतील? तर 60 मजुरांचं काम आहे म्हटल्यानंतर 10 दिवस जातील, कारण 10 सक 60. आता आपण याची मांडणी कशी करूया? तर हे व्यस्त चलनाचं जेव्हा उदाहरण असतं त्यावेळेस त्याची मांडणी गुणाकाराच्या रूपात करावी लागते, कारण गुणाकार सारखा असतो. म्हणजे बघा 5 मजूर 12 दिवस, 12 गुणिले 5 आणि 6 मजूर एक्स दिवस म्हणून 6 गुणिले एक्स. या ठिकाणी आपण काय केलंय की हे 6 जे आहे त्यांनी गुणलेले आहे म्हणून 6ने या ठिकाणी आपण भागलंय. एक्स ला 6ने गुणलेले असल्यामुळे 6ने भागलं आणि त्या 6ने आपण 12 गुणिले 5 ला पण भागलेलं आहे. 6 एके 6, 6 दुने 12, 12ला भाग जात होता म्हणून आपण पटकन इथे घालवलेला आहे. आणि 6 एके 6, 6 एके 6. त्यामुळे x गुणिले 1 x बरोबर 2 गुणिले 5. 2 गुणिले 5 आले 10. इथे छेदस्थानी 1 आहे त्यामुळे तो आपण नाही घेतलं तरी चालतोय. म्हणून 6 मजुरांना तेच काम पूर्ण करायला 10 दिवस लागतील. आता आपण इंग्रजीमध्ये हे दिलेलं उदाहरण पाहूया. 5 laborers take 12 days to complete weeding of a field. Then how many days will 6 laborers take to complete same task? इंग्रजीमध्ये हे उदाहरण लिहिताना फक्त आपल्याला 1-2 वाक्य लिहावी लागतात. फर्स्ट, लेट सपोज 6 लेबर विल टेक x days. जे मराठीमध्ये आपण इकडे घेतलेले होते की समजा 6 मजुरांना x दिवस लागतील. मजूर वाढवल्याने दिवस कमी लागतात. तिथे आपण घेतले की हिअर डेज विल डिक्रीज ॲज लेबर्स इन्क्रीज. म्हणजे मजूर वाढल्याने दिवस कमी लागतील. दॅट इज वाय हिअर इज इनवर्स प्रपोर्शन. आणि मग मांडणी जी आहे ती जी आपण मराठी माध्यमातून केलेली आहे तशीच गुणाकाराच्या रूपाने, हे गुणाकार सारखा असतो म्हणून गुणाकाराच्या रूपाने आपण इथे मांडणी केलेली आहे. आणि जी प्रोसेस आपण या ठिकाणी केली ती सेम प्रोसेस इथे करायची आहे. फक्त शेवटी उत्तर जे आहे ते इंग्रजीमध्ये येईल. 6 लेबर्स विल टेक 10 days टू कम्प्लीट द सेम टास्क. या पद्धतीने व्यस्त प्रमाणावर आधारित उदाहरणं सोडवायची आहेत.